नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा दादर मुंबईकर आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। मंडळी, 27 फेब्रुवारी म्हणजेच मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित अभिजात पुस्तक प्रदर्शन हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे भरवण्यात आले आहे आणि इथे अनेक पुस्तकं आहेत आणि खूप छान छान पुस्तकं आहेत, ते आज आपण बघणार आहोत। हिंदू साहित्य भंडार या स्टॉलकडे आता आपण आलो आहे। त्या स्टॉलवर कोणती पुस्तकं आहेत? नमस्कार। आपल्या दालनाचं खास विशेष असं आहे की आपण शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि मराठेशाहीचा इतिहास संदर्भासहित असलेलं साहित्य सर्व लोकांसमोर जावं म्हणून अशा प्रकारचं काही ग्रंथ आणि पुस्तकं आपण या स्टॉलवर ठेवलेलं आहे। आता हे शककर्ते शिवराय लेखक विजयराव देशमुखांनी हे 2 खंडात्मक छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिलेलं आहे। त्याची मूळ किंमत 1800 आहे, पण घरोघरी शिवराय या योजनेअंतर्गत आपण हे केवळ 500 रुपयात देतो। या ग्रंथाचं विशेष असं आहे की जितके म्हणून संदर्भ आज आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या उपलब्धतेच्या अनुसार हा सगळा चरित्राचा इतिहास म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याकडे काही पुस्तकं आपण ठेवलेली आहेत। आप्पा परब ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ आणि अभ्यासक त्यांची ही सर्व पुस्तकं आपण इथे या दालनात उपलब्ध करून दिलेली आहेत। आपण ती विकत घेऊ शकता, वाचू शकता आणि शिवाजी महाराजांचा इतिहास व्यवस्थितपणे समजून घेऊ शकता। त्याचबरोबर वेद पुराणे यांच्याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर प्रसाद प्रकाशन ह्या स्टॉलला तुम्ही नक्की व्हिजिट करा। बरीच ऐतिहासिक पुस्तकं देखील इथे बघायला मिळतील। शिवनेत्र भैय्यूजी यांचे हे पुस्तक आहेत, ह्याचे खंड आहेत 3, ते इथे अवेलेबल आहेत। त्याचसोबत गडकिल्ले हे देखील आहे। छत्रपती संभाजी महाराजांचं देखील इथे आहे। मालोजी राजा आणि शहाजी महाराज, राजा शिवछत्रपती, अजातशत्रू, अशी बरीच ऐतिहासिक पुस्तकं देखील इथे आहेत। इथे वाघनखं ठेवलेली आहेत। या व्यतिरिक्त इथे नाम आहे। आता मराठी नववर्ष येईल तेव्हा गुढीपाडव्यासाठी काही खरेदी असते, म्हणून आपण नवीन वर्षासाठी हा गुढीसुद्धा घरी ठेवू शकतो। स्वातंत्र्यवीर सावरकर, त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता गांधी, लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजी महाराज अशी बरीच पुस्तकं इथे आहे। वाचनप्रेमींसाठी तर ही खरंच पर्वणीच आहे। आता बरेच शालेय विद्यार्थी आणि कॉलेजचे विद्यार्थी देखील इथे व्हिजिट करत आहेत। सध्या लहान मुलांना फोन अतिशय जास्त प्रमाणात दाखवला जातो आहे। त्या फोनमध्ये वेगवेगळे कार्टून्स वगैरे ते दाखवण्यापेक्षा इथे बरीच लहान मुलांसाठीची पुस्तकं आहेत। चॉकलेट, खाऊ या गोष्टी घेऊन देण्यापेक्षा ही अशी छान पुस्तकं तुम्ही तुमच्या लहान मुलांना घेऊन देऊ शकता आणि मुलांनाही वाचनाची सवय लागेल। त्यामुळे तुम्ही ही पुस्तकं नक्कीच घेतली पाहिजेत। ई बुक्समुळे आपण पुस्तकं खरेदी करणं हे सोडून दिलं, अर्थात आपण टाळतोय, पण आपल्या डोळ्यांचा त्रास जर कमी करायचा असेल तर आपण खरंच पुस्तकं विकत घेऊन ती वाचायला हवी। हे आपण आतमध्ये बघूया। तिथे ही पु ल देशपांडेंची पुस्तकं आहेत। ही संपूर्ण पुस्तकं पु ल देशपांडेंचीच आहेत। भारताचं संविधान देखील इथे आहे। त्यासोबत अनेक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही पुस्तके इथे तुम्हाला बघायला मिळतील। तिकडे बघू शकता तुम्ही माता रमाई यांचं देखील इथे पुस्तक आहे, जातक कथा। हे वयम मासिक आहे। हे लहान मुलांमध्ये प्रचलित आहे, प्रसिद्ध आहे। बऱ्याच शाळांमध्ये सुद्धा जाऊन आम्ही याचे प्रयोग करत असतो, त्यांना दाखवत असतो आणि लहान मुलांना कशाप्रकारे आपण साहित्य देऊ शकतो, मराठी भाषेची गोडी वाढवू शकतो असा आमचा ध्यास आहे। हे 63 बेधडक माझं स्वतःचं पुस्तक आहे। मी दीपक विकण सोनवणे। सामाजिक, आर्थिक आणि विषमते या अनेक विषयांवर हे पुस्तक आहे आणि चांगलं प्रचलित आहे, चांगला रिस्पॉन्स आहे लोकांचा। नमस्कार, आम्ही पुण्यावरून आलो आहे। माय मिरर पब्लिशिंग हाऊस म्हणून आपले पब्लिशिंग हाऊस आहे।
आपण व्यक्तिमत्व विकासावरती पुस्तकं प्रकाशित केली. जसं आता इथे तुम्ही बघाल तर मागे इकिगाई नावाचे पुस्तक आहे. हे एकदम जगातलं एकदम प्रसिद्ध पुस्तक आहे. जापनीज लोकांची जी लाईफस्टाईल आहे त्याच्यावरती हे पुस्तक आधारित आहे. त्याच्यामध्ये काही एडिशन्स पण आलेले आहेत. त्याचबरोबर जसं व्यक्तिमत्व विकासाचे म्हणजे जीवनचरित्र आहेत आपल्याकडे इथं वेगवेगळ्या प्रकारची. त्याचबरोबर पॅरेंटिंगवरची पुस्तकं आहेत, म्हणजे मुलांना घडवताना आपल्याला कसं वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना डेव्हलप करता येईल त्या विषयाची पुस्तकं आहेत. स्टॉप ओव्हर थिंकिंगसारखं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये जे आपले अननेसेसरी जे थॉट होतात ते आपल्याला कशी दिशा देता येईल त्यावर ही पुस्तक आहे. अशी सगळी पुस्तकं आणि बाहेरच्या लेखकांची अनुवादित पुस्तकं पण आहेत. आपल्याला आवडणारे सगळ्या लेखकांचे इथे बरेच पुस्तकं आहेत, त्यामुळे तुम्ही नक्की या प्रदर्शनाला एकदा व्हिजिट करा.